मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्या शिरूरमध्ये पोहोचलेले आहेत। दादा कुठे? दादा आहे मागे। नीट ठेव, ऑन आहे रे। हो आहे। अरे यार संदीप को बोलना है। नवाल मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, स्नेहभोजनाचं आमंत्रण तर या तिघांनीही नाकारलेलं आहे, त्यानंतर आता पुढचा दौरा या तिघांचा कसा आहे? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर बारामती मधून काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका हेलिकॉप्टर मधून वडू बुद्रुक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते थेट एका विश्रामगृहामध्ये गेले, जिथं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे। अगदी वेगवेगळे भोजनाचे पदार्थ त्या ठिकाणी होते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तिथं जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आता ते वडू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचलेले आहेत आणि इथं जे वेगवेगळे विकास कामं आहेत किंबहुना जे पुढं समाजाची जी महाराजांची जी समाधी आहे त्याचं जे भूमिपूजन या ठिकाणी करायचं आहे ते कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर स्थानिक खासदार अमोल कोल्हे आणि इतर आमदार या ठिकाणी उपस्थित आहे। प्रचंड अशी शिवभक्तांची इथं गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री काही वेळापूर्वी इथं पोहोचलेले आहेत आणि इथून ते पुढं जवळच असलेल्या कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन सभेला देखील संबोधित करणार आहेत। त्यानंतर ते पुण्याच्याकडे रवाना होणार आहेत। परंतु काही वेळापूर्वी जसं आपण सांगितलं की बारामतीमध्ये आज खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलेलं होतं, तिथं त्यांनी आमंत्रण स्वीकारलं नाही, कारण आपल्याला पुढचे कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित आहेत, तिथं वेळेवर पोहोचायचंय। मात्र वडूमध्ये जसंच हेलिकॉप्टर दाखल झालं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका गाडीमध्ये बसले आणि तिथं जवळच एका विश्रामगृहामध्ये निघाले आणि तिथं जाऊन त्यांनी पंचपक्वान जेवणाचं आस्वाद त्या ठिकाणी घेतलेला आहे। एका अर्थाने शरद पवारांनी ज्या जेवणाचं आमंत्रण दिलेलं होतं तिथं न जाता इथं त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे। खरं तर त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की हे नियोजित दौरा होता आणि इथं आम्ही जेवणार होतो, परंतु शरद पवारांनी देखील त्या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं। तिथं न जेवता त्यांनी इथंच जेवणाचा आस्वाद घेतला आणि आता ते वडू या ठिकाणी पोहोचलेलं आहे। इथं प्रचंड अशी गर्दी आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी आहे त्या ठिकाणी येऊन जे विविध विकास कामं आहेत किंबहुना इथं जे समाधी स्थळाचं पायभरणं किंवा इतर जे विकास कामं आहेत त्याची भूमिपूजन त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। जवळच एक सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथले जे स्थानिक हजारोच्या संख्येने तिथं जमलेले आहेत त्यांना या ठिकाणी भाषण होणार आहे, ऐकण्यासाठी बरेच लोक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर हा प्रश्न गेले बरेच वर्ष प्रलंबित होता। वडू आणि बुद्रुक या ठिकाणी असलेले जे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं जे विकास कामं होणं अपेक्षित होती ती अजून देखील झाली नाही। मात्र काही महिन्यांपूर्वीच अजितदादांनी इथं एक मोठा निधी दिलेला आहे आणि त्याच निधीतून आता हे सगळी विकास कामं या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्याच भूमिपूजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि इथं प्रचंड अशी लोकांची गर्दी किंबहुना छत्रपती संभाजी महाराज शिवभक्त सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय की मुख्यमंत्रींच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन केलं जातंय कामाचं आणि पुढं लवकरच सुंदर असं स्वरूप या ठिकाणी या संपूर्ण समाधी स्थळाला दिलं जाणार आहे। भव्य असं समाधी स्थळ छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी हे सगळे कार्यकर्ते देताना आपल्याला ऐकायला मिळतंय। या ठिकाणी अशा पद्धतीने हा कार्यक्रम आता पुढं पार पडतोय। प्रज्ञा, मिकी, जर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर महायुती खास करून शिरूर लोकसभा मतदारसंघावरती लक्ष देताना दिसतेय। अगदी जर आपण बघितलं तर एका अर्थाने हे एक शक्ती प्रदर्शन देखील म्हणता येईल या ठिकाणी महाआघाडीचं। काही वेळापूर्वी जे शिवाजीराव आढळराव पाटील आहेत जसं हा हेलिकॉप्टर
हेलिपॅडवर लँड झाला. त्या ठिकाणी ते जाऊन अजित पवारांची त्यांनी भेट घेतलेली आहे, कारण की त्यांच्या नावाची चर्चा आहे. ते इच्छुक उमेदवार आहेत, मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी अर्थातच अजित पवारांकडे असणार आहे. त्यामुळं अजित पवार जे उमेदवार निश्चित करतील तोच लोकसभेचा उमेदवार असणार आहे. मात्र आता तर आपण जर बघितलं तर एका अर्थाने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने इथं आलेले आहेत, छोट्या छोट्या विकास कामांकडे ते या ठिकाणी लक्ष देत आहेत. एका अर्थाने शक्ती प्रदर्शन आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर त्यांचा कशा पद्धतीने एक होल्ड आहे, दबदबा असणार आहे आणि भविष्यात देखील अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने निधी दिला जाईल आणि विकास कामं होतील असं एक शब्द देण्याचा प्रयत्न आहे आणि एका अर्थाने लोकसभेची ही तयारी देखील म्हणता येईल. मिकी, एक इंटरेस्टिंग चित्र इकडे दिसतंय की 2019 मध्ये ज्यांचा पराभव झाला ते शिवाजीराव आढळराव पाटील इकडे आपल्याला दिसून येत आहेत आणि ज्यांनी पराभव केला ते खासदार अमोल कोल्हे सुद्धा या निमित्तानं या प्रसंगी तिकडे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कसं पाहायचं या चित्राकडे? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर हा एक शासकीय कार्यक्रम आहे, त्यामुळं स्थानिक जे खासदार असतात, प्रतिनिधी असतात, त्यांना देखील आमंत्रण दिलं जातं. त्याच निमित्ताने इथं जर आपण बघितलं तर खासदार अमोल कोल्हे देखील शरद पवार गटाचे इथं उपस्थित आहेत आणि जनतेने पराभव केलेला होता. शिवाजीराव आढळराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर ते शिंदे गटाचे आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेलं होतं. त्यांनी येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतलेली आहे आणि एका अर्थाने ते दोघंही इथं दिसत आहेत. कार्यकर्ते देखील जोरदार घोषणाबाजी देत आहेत. दोघांचे समर्थक इथं आहेत. एका अर्थाने आपल्याला कशा पद्धतीने तिकीट मिळेल याचे देखील प्रयत्न आढळराव पाटलांकडून या ठिकाणी सुरू आहे आणि त्या पद्धतीने ते इथं एक शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत. जी छोटीशी सभा या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते त्यांचे उपस्थित आहेत आणि आग्रह असा आहे मुख्यमंत्र्यांकडे की ही सीट आपल्याकडेच मिळावी. आता महाआघाडीमध्ये ही सीट कुणाला मिळते? खरं भाजपाला मिळते, राष्ट्रवादी अजितदादांना मिळते की शिंदेंना मिळणार आहे, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता तरी अशा पद्धतीने एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. ज्यांचा पराभव केलेला होता अमोल कोल्हेंनी, ते देखील याच ठिकाणी एकाच फोटोमध्ये दिसत आहेत आणि पुढे लोकसभा जी येऊ घातलेली आहे त्याच्यासाठी देखील कदाचित हे दोघं उमेदवार पुन्हा समोरासमोर असू शकतात आणि एक वेगळा चित्र या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. मिकी, यापुढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पुढचा दौरा आजच्या दिवसभरातला कसा असणार आहे? प्रज्ञा, इथून काही वेळातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जवळच असलेल्या जी छत्रपती संभाजी महाराजांची एक स्थळ आहे त्या ठिकाणी जाणार आहेत. त्याच्यानंतर इथंच सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी भाषण देणार आहेत. जसं आपण सांगितलं की शिरूर लोकसभा एक महत्वाचं ठिकाण आहे. इथूनच बऱ्यापैकी राजकारण चालतं, त्यामुळे इथे एक मोठी सभा त्यांनी घेतलेली आहे आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत, गावातले नागरिक देखील उपस्थित आहेत. जवळपास हा कार्यक्रम 4च्या सुमारास संपेल. त्याच्यानंतर हेलिकॉप्टर. बरोबर आहे. म्हणजे एकूण आपण जर या सगळ्याकडे बघितलं तर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी बलस्थानं आहेत शरद पवार गटाची, त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये हा दौरा सुरू आहे. बारामतीनंतर आता शिरूरमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पोहोचलेत. मिकी, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.